परमेश्वर जो आहे तो मानवाची भेट घेण्याकरिता या भूतलावर येऊ इच्छितो. आणि पवित्र शास्त्र सांगतं उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याच्या 18व्या अध्यायामध्ये की डायरेक्टली देवाने ठरवलं की मला मानवाला भेटायला जायचं आहे. हालेलुया. लक्ष दिलं तर समजेल, मी जास्त मोठ्याने बोलणार नाही. आवाज येतो का प्रत्येकापर्यंत पाठीमागे? आणि मग काय म्हटलं की देव मनुष्याला भेटण्याकरिता या भूतलावर निघाला आणि आल्याच्या नंतर त्यानं जाऊन अब्रामाची भेट घेतली. आणि अब्रामाच्या भेटीला गेल्याच्या नंतर अब्रामानं पाहिलं की 3 लोक येत आहेत. आणि मग हे 3 कोण असावेत? तर थोडक्यामध्ये मी सांगतो, जास्त समय घेणार नाही, पटपट आपण पुढे जाऊ आणि संपूया. असं म्हटलं की परमेश्वर यहोवा देव पण आहे, प्रभू येशू ख्रिस्त पण आहे, पवित्र आत्मा पण आहे. पण त्या दोघांनी मानवाचं रूप धारण केलं. देवदूतांना मानवाचं रूप असं म्हटलं की धारण करता येत होतं. आणि म्हणून ते वारंवार या भूतलावर येऊन मानवाला दर्शन देऊ लागले. या ठिकाणी अब्रामाला भेटीकरिता ते आलेले आहेत. 18व्या अध्यायाच्या मानव वाचतो त्यावेळेला असं म्हटलंय की तो दिवसा भर उन्हाच्या वेळी उन्हामध्ये बसला आहे. कोण बसला आहे? अब्राहम. आणि डेऱ्याच्या दारापाशी बसला असताना त्यानं पाहिलं की 3 दिवे ते परिधान करणारे पुरुष त्याच्याकडे येत आहे. तो त्यांना धावत गेला आणि धावत जाऊन त्यांना दंडवत घातला, पाया पडला आणि नमस्कार केला, सलाम केला आणि त्यांना म्हणलं की या बसा माझ्या घरी या. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की देवाचा माणूस भेटल्याच्या नंतर किंवा देवाचे लोक भेटल्याच्या नंतर आम्हाला काय केलं पाहिजे? बोलो, काय केलं पाहिजे? सलाम केलं पाहिजे. आपण होतो की मी करणार नाही सलाम, आपण फुगून बसतो, मला करणार नाही. शास्त्र सांगतं त्या ठिकाणी अब्रामाला जेव्हा ते दिसले, अब्राम धावत गेला, त्यांना सलाम केला, त्यांची विचारपूस केली, त्यांना पाणी आणलं, आपले पाय धुवायला पाणी दिलं आणि म्हणलं की बसा, आला तर खा प्या, माझ्याकडे थांबा, मी तुमच्याकरिता काहीतरी बनवतो. सारेला त्याने आवाज दिला. साऱ्या मागे डेऱ्यामध्ये उभी राहिलेली होती. तो म्हणलं की तिला मला जा आणि पीठ घे गव्हाचं, कणिक मळ, भाकरी बनव आणि मी जातो आणि यांच्याकरिता खायला काहीतरी घेऊन येतो. तो गेला म्हणला, एक पुष्ट वासरू आणलं, ते वासरू त्यानं रांधलं, दही दूध ते वासरू बनवलं आणि त्या देवदूतांना खाऊ घातलं, त्या देवाला खाऊ घातलं, परमेश्वराला यहोवा परमेश्वराला खाऊ घातलं. त्याने खाऊन तृप्त झाल्याच्या नंतर त्याच्याबरोबर गप्पा केल्या. देव त्याला बोलत आहे. बोलता बोलता देव त्याला मोठा आशीर्वाद देऊन जातो. ऍक्च्युली देव जो आहे ना, हा परमेश्वर कुठेतरी चाललाय. तो कुठे चाललाय ठावं काय का? सदोम आणि गमोरा शहराचा नाश करण्यासाठी. तो अब्रामाला भेटायला नव्हता आला, पण जाता जाता त्याने ठरवलं की माझा दास अब्राहम या नगरात राहत आहे, मी इथे जाऊन त्याला भेटेल. पवित्र शास्त्र सांगते की देव जेव्हा येतो, पवित्र शास्त्रात तुम्ही वाचा, जेव्हा जेव्हा घटना घडल्या देव कुठेतरी चालला आहे. याईराच्या घरी प्रभू चालला, याईराची कन्या मरण पावली, त्याला निरोप आला, चला. तो निघाला, मध्येच रक्तसाय स्त्री येते आणि रक्तसाय स्त्री त्याला स्पर्श करते. तो रक्तसाय स्त्रीच्या घरी चालला होता का? तसंही ते अब्रामाच्या घरी नाही चालला तो, पण तरीही अब्रामाला जाता जाता मोठा आशीर्वाद देऊन जातो. त्याला काय आशीर्वाद मिळतो पहा. तो मग त्याला म्हणतो की पुढच्या वसंत ऋतूत जेव्हा मी येईल तेव्हा सारा गर्भवती झालेली असेल, तुला पुत्र होईल. ती हसली, ती शक्य नाही म्हणली. आता कसं काय होईल? मी आता स्त्रियांच्या प्रमाणे जठर झाले, मला आता होणं शक्य नाही. पण तरी देव तिला म्हणतो की तू का हसलीस? तर ती असं म्हणते की मी घाबरले, मी हसली नाही. अब्राम आम्हाला पाहायला मिळतो की त्या देवाचा आशीर्वाद स्वीकारतो आणि देवदूत निघून जात आहे. जाता जाता देव असं म्हणतो की मी माझ्या सेवकाला सांगितल्याशिवाय पुढे कसा जाऊ? पुढे कसा जाऊ? वाचा, तुम्हाला वाचायला मिळेल. 18वा अध्याय वचन 16 पासून पुढे वाचलं तर तुम्हाला पटकन पवित्र शास्त्र काढा आणि पटकन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. हा, नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्या वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून कसं काय लपवून ठेवू? लक्षात घ्या, देव काय करणार आहे? सदोम आणि गमोरा शहराचा नाश करणार आहे. पण देव असं म्हणत आहे की मी हे कसं काय लपवून ठेवू, कसं काय झाकून ठेवू? तो देव आहे. तो कोण आहे? देव. देवाला काय गरज आहे का माणसाला विचारायची सदोम गमोरा शहराचा नाश करायचा? डायरेक्ट जाऊन करायचा ना. काय गरज आहे का विचारायची? तुम्ही विचारपूर्वक दोन्ही शास्त्रभाग वाचा बारकाईने.
मी एकदा वाचला, दोनदा वाचला, तीनदा वाचला, चारदा वाचला, सकाळी परत वाचला, इथे चर्चमध्ये आल्यावर पुन्हा वाचला की प्रभू का असं होत आहे. एक एक बारकाईने एक एक शब्द वाचला, मग त्याला पुष्कळ अंडरलाईन्स करून ठेवल्या. 17 वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वर म्हणाला, स्वतः देवबाप काय म्हणत आहे की मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपवून कसं ठेवू. कारण परमेश्वरानं अब्रामाला पाचारण केलं आणि अब्रामाला सांगितलं, मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र करेन, मी तुला राष्ट्राचा जनक करेन, मी तुला मोठा आशीर्वाद देईन, वाळूच्या कणांची तुझी संतती होईल, आकाशातील तारणीची तुझी संतती होईल, मी तुला निवडलं आहे. आणि हे सगळं होत असताना पवित्र शास्त्र सांगतं की देव असं म्हणतो की मी अब्रामाला विचारल्याशिवाय कसं काय करू. तो देव आहे, तो माणसाला विचारत आहे. त्याला मध्यस्थी करणाऱ्या माणसाची गरज आहे. बोला हालेलुया. देवाला कशाची गरज आहे? मध्यस्थी करणाऱ्या माणसाची गरज आहे. प्रार्थना करणाऱ्या योद्ध्याची गरज आहे. कोणीतरी त्या लोकांकरिता प्रार्थना करावी. बायबल सांगतं नाश करणार आहे देवबाप सदोम आणि गमोरा शहराचा, आणि नाश होत असताना कोणतरी मध्यस्थी करावी असं देवाला वाटतं. बायबल सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. देव असं म्हणतो की या लोकांचं पाप फार भारी आहे आणि ते माझ्या कानावरती पोहोचलो, त्यांच्या पाप आकाशापर्यंत पोहोचलो, आणि म्हणून मी ते ऐकून खाली भूतलावर आलो ते पाहावं काय आहे, आणि जर तसं ठरलं तर मी त्यांचा नाश करणार आहे असं मला समजलं आहे. पण तरी काय आहे ते पाहण्याकरिता मी आलो आहे. आणि अब्राम देवाला विचारत आहे की देवा, जर मग त्या ठिकाणं 40 लोक धार्मिक असले, 50 लोक धार्मिक असले तर तू नाश करशील का? देव सुरुवातीला अब्राम काय म्हणतो, 50 लोक असेल तर तू त्यांना सोडून देशील का? अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचा सहार खरंच करणार काय? पहा देवा आणि अब्राम भाषण करते. किती चांगली गोष्ट आहे की देव अब्रामाबरोबर बोलत आहे, देव आमच्या बरोबर बोलत आहे. लक्षात घ्या, किती चांगली गोष्ट होईल. दोघं संभाषण करत आहेत. किती पुष्कळ मोठं नगर आहे. परमेश्वराची इच्छा अशी आहे की कोणाचाही नाश होऊ नये. देवाची इच्छा काय आहे? कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, सर्व लोक नाशापासून वाचावेत असं कोणाला वाटतं? परमेश्वराला वाटतं. यहोवा परमेश्वर या ठिकाणं अब्रामाबरोबर बोलत आहे. 3 जण आहेत. कोण कोण आहेत? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. 3 जण आहेत त्या ठिकाणी. 3 जण आहेत. त्या तिघांकरिता त्यानं जेवण बनवलं, वासरू रांधलं. मग बायबल आम्हाला सांगतो रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. 2 मनुष्य धार्मिक आहेत. दोघांची गोष्ट आपण पाहणार आहोत. दुसरा एक धार्मिक मनुष्य आहे, तो कोण आहे? लोट आहे. लोटही त्या नगरात धार्मिक आहे आणि म्हणून लोट वाचला. या ठिकाणी अब्राम धार्मिक आहे आणि त्या अब्रामाची धार्मिकता इतकी चांगली आहे, अब्रामाचं देवाशी नातं इतकं घनिष्ठ आहे की देव अब्रामाबरोबर बोलत आहे आणि अब्रामाशी संभाषण करत आहे आणि अब्रामाला देव बोलत आहे, अब्राम देवाला बोलत आहे. आणि देवाला अब्राम बोलताना 33 वचनामध्ये काय म्हणतो? 18 अध्याय 23 मध्ये काय म्हणतो की अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही सहार करणार काय? त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असेल तर दे बापा, तू त्या 50 करिता नगरात रक्षण करशील का मारून टाकशील? 2 जण बोलत आहे. देव त्याला काय म्हणतो? मी 50 धार्मिक लोकांसाठी त्या नगराचा काय करेन? बचाव करेन. बोला हालेलुया. कदाचित आमच्या नगरात 50 धार्मिक असतील तर आमचा काय होईल? बचाव होईल. पुढे बोलता बोलता तो म्हणतो की प्रभू पुन्हा एकदा मी तुझ्यापुढे येऊन बोलतो, मी मला क्षमा कर, मी जास्त काय म्हणत आहे, पण जर 45 असतील तर? देव म्हणतो त्या 45 लोकांसाठी सुद्धा मी त्या नगराला काय करेल? क्षमा करेल. मग तो पुढे आणखी जातो आणि म्हणतो देवा जर 40 लोक धार्मिक असले तर? देव म्हणतो 40 लोकांसाठी सुद्धा मी त्यांचा काय करेल? बचाव करेल. मग तो 30 वर येतो. तुम्ही जर पुढे पुढे वाचाल ना तर तो 30 वर येतो. तो म्हणतो जर 30 लोक धार्मिक असतील तर तू त्या 30 लोकांसाठी त्यांचा बचाव करशील काय? देव म्हणतो होय, मी 30 असले तरी त्यांना काय करेल? सोडून देईल. 31 वचन वाचा काय म्हटले. मग तो म्हणाला पहा मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करीतो. कदाचित ते तर 20 आले तर पहा 50 वर कितीवर आला? तो 20 लोकांवर आला, कारण तो मध्यस्थी करणार आहे. हालेलुया. त्याला असं वाटतं की कोणाचाही नाश होऊ नये, एकही मनुष्याचा नाश होऊ नये, एकही माणसाचं नुकसान होऊ नये. असं कोणाला वाटत आहे? अब्रामाला वाटत आहे. आणि असं कोणाला वाटत आहे? परमेश्वराला सुद्धा वाटत आहे. आपल्या घरामध्ये 4 लेकर आहेत, एक जर चांगला नाही तर आपल्याला वाटतं की त्याचा नाश व्हावा? नाही वाटत.
धार्मिक मनुष्य कशा प्रकारे देवाच्या समोर उभा आहे हे मी तुम्हाला शिकवत आहे. पुढे आपण पाहणार आहोत की धार्मिक मनुष्य कसा देवाच्या समोर पडला गेला. दोन मनुष्य आहेत धार्मिक. धार्मिक कुटुंब असतात मंडळीमध्ये. आपण म्हणतो की तेही कुटुंब प्रार्थनेला जातं, मीही प्रार्थनेला जातो, त्यांची भरभराट होते, माझं का होत नाही. लोटही धार्मिक आहे, परंतु लोटाचं कुटुंब विस्कळीत झालं, विखुरलं गेलं. या ठिकाणात अब्रामाबरोबर प्रियजन हो, देव बोलत आहे. देव त्याला काय म्हणतो, आता अब्राम काय म्हणतो, मी प्रभूचा दास, मी देवा तुझा दास, मी तुझ्या समोर नम्रतेने हात जोडून विनंती करतो, तुला हाक मारतो, तुला विनंती करतो की प्रभू 20 असतील तर तू काय करशील. आणि तो काय म्हणतो, मी त्या 20 करीता सुद्धा क्षमा करेल, नाश करणार नाही. पुढे वाचा 32 वचनामध्ये काय म्हणतो, तो म्हणाला, हा तो म्हणतो, हा प्रभू आता तू राग धरू नको प्लीज, कृपा करून, मी पुन्हा आणखी खाली आलो, राग नको धरू तुझ. हा मी आणखी एकदाच बोलतो, आता परत बोलणार नाही. तेथे कदाचित किती लोक आढळत, 10 आढळत. काय करशील. मग देव काय म्हणतो, मी त्या 10 लोकांकरिता सुद्धा क्षमा करे. बोला हालेलुया. बोला हालेलुया, हालेलुया. कदाचित 10 लोक आमच्या मंडळीत धार्मिक आहेत, तरी देव आमचा बचाव करेल. पण मध्यस्थी करणारा कोणीतरी पाहिजे. लक्षात घ्या, मध्यस्थी करणारा कोणीतरी पाहिजे. अब्राम परमेश्वराला सांगत आहे की प्रभू मी तुझ्या पुढं विनंती करीतो, मी तुला हात जोडतो, तुझ्यासमोर बोलण्याचं एकदाच धाडस करतो, आता परत बोलणार नाही. 10 लोक असते तर तू काय करशील. देव म्हणतो मी 10 लोकांसाठी सुद्धा काय करेल, क्षमा करेल. अब्राम आणखी खाली येणार होता, पण देवबाप तेव्हा काय होतो, त्याच्या पुढून 2 देवदूत निघून जातात. तिकडे 2च जातात, 3 नाही जात. बोलो हालेलुया. लोटाच्या घरी किती जातात, 2 जातात, 3 नाही जात. पवित्र शास्त्रात वाचतात. अब्रामाच्या घरी माणसं आलेली आहेत. आता तुमच्या घरी देव आला, लक्षात घ्या. तुमच्या घरी पाळत आलाय, प्रार्थना आहे, देवाची मंडळी आली. शास्त्र सांगतो देवाच्या लोकांच्या येण्याबरोबर देव येतो, असं गृहीत धरा. तुमचं आपलं झाडू चाललाय, भांडी चाललेत, कपडे चाललेत, राहू द्या, प्रार्थना नंतर करू, काय घाई आहे. लोक म्हणतात. अब्रामाच्या घरी देव आला. अब्राम जनावर सांभाळत असतील कदाचित. कधी देव आला त्याच्या घरी, संध्याकाळ झाली होती का, एसी लावलेला आहे का, थंडगार वातावरण आहे का, आपण संध्याकाळी प्रार्थना ठेवतो, लोक काम होणार. भर दुपारी वाचतो, पवित्र शास्त्र वाचा. काय म्हटलं 18 अध्यायामध्ये, भर दुपारी अब्राम उन्हाच्या वेळेला, दिवसामध्ये, कडक उन्हामध्ये आपल्या डेरेच्या समोर बसला होता. अशा दुपारच्या समयाला बसला असताना सारा घरामध्ये काहीतरी काम करत आहे, आणि देवबाप आला. 3 जण आलेले त्याने पाहिले, तर उठला तटकर आणि जाऊन झाडाखाली जाऊन बसला का, दार लावून घेतलं का, पुढे गेला का, पाऊल पाळकाल पुढे गेला का. तो लोक काय करतात, पुढे निघून काय आता आला 100-200 रुपयाला ताण. कदाचित असं लोकांच्या मनात विचार येत असेल. पवित्र शास्त्र सांगतं अब्रामाला पाहून तो उठला, धावत गेला आणि विनंती केली, आणि पाणी घेऊन आला. म्हणतो की पाय धुवा, बसा माझ्या घरी, तुम्ही मुक्काम करा, राहा माझ्या घरी, तुम्ही जाऊ नका. त्याला आग्रह केला. देव म्हणाला ओके मी येतो. मग त्यांना तिघांना आनंदानं खाल्लं, जेवण केलं, त्यानं वासरू आणलं, दही आणलं म्हटलंय, दूध आणलं म्हटलंय, खाल्लं पिलं, आनंद केला. मग देव त्याच्या बरोबर संभाषण करत आहे. मग देव म्हणतो मी कशाला आलोय, सदोम आणि गमोरा नगराचा नाश करायला आलोय, पण जाता जाता तुला आशीर्वाद देऊन जातो. पुढच्या वसंत ऋतूत जेव्हा येईल, देव म्हणतो पुन्हा घरी येईल बरं का तुझ्या मी. बोला हालेलुया. देव काय म्हणतो, मी पुन्हा घरी येईल. मी पुन्हा तो शास्त्र भाऊ असला. देव कशाला म्हणलं पाहिजे अब्रामाला मी परत तुझ्या घरी येईल. अब्राम तर एक साधा मनुष्य आहे, पण स्वतः देव म्हणतो मी परत तुझ्या बाळाला पाहायला तुझ्या घरी येईल, तुला आशीर्वाद द्यायला तुझ्या घरी येईल. आणि देवानं त्याला आशीर्वाद दिला आणि खाल्लं, याला आनंद केला. आणि जाताना 2 देवदूत कुठे झाले, सदोम आणि गमोरा नगरात गेले. 19 अध्याय करा, सुरुवातीला वाचा. त्या सदोम आणि गमोरा नगरामध्ये, सदोम आणि गमोरा शहराच्या वेशीमध्ये कोण बसले, 19 अध्यायामध्ये वाचा. हा मग संध्याकाळी ते 2 देवदूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून त्यांच्या समोर गेला आणि भूमीपर्यंत त्याला नमन केले. हा आता थांबा, त्यानं मान खाली झुकून त्याला नमन केलं. कोणी नमन केलंय, लोटानं. कोणाला, सदोम आणि गमोरामध्ये देवाचे 2 देवदूत आले. 3 जण आले इथं. आता इथे किती आले, 2च आले.
देव अब्रामाशी बोलला आणि देव स्वर्गात निघून गेला. सदोम आणि गमोराकडे जाताना फक्त दोन देवदूत गेलेले आहेत. हा उठला, त्यांना झुकून नमन केलं आणि त्यांच्याकरिता आग्रह करत आहे. आपण घरी बाळकाला लोकांना म्हणतो, लेकरांना म्हणतो सलाम करा, लेकर म्हणतात मी सलाम करणार नाही. कस का होतं? सलाम नाही करत. का होतं सलाम का नाही होत? कारण सलाम करायला शिकवलेलं, बोला हालेलुया, शिकवलेलं नाही. मग भीती वाटते सलाम करायला. किंवा मग कधी कधी काय होतं, बसा सगळे आपण प्रार्थनेला बसूया, डोळे बंद केले, लेकरं उठून घराच्या बाहेर निघून जातात. का होतं? कारण प्रार्थनेची सवय नाही. येथे लोट उठला आणि त्यांच्या समोर गेला, त्याला सामोर जाऊन त्याला सलाम केलाय, सलाम केलाय, सलाम करत आहे, भेटत आहे. आणि भेटल्यानंतर काय होते? वाचा, पुढे वाचा काय म्हटले. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दास्याच्या घरी येण्याची कृपा करावी. आज रात्री राहा, पाय धुवा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हा. पुढे पण ते म्हणत आहेत, नाही, आम्ही रात्रभर रस्त्यात राहू पण घरी येणार नाही. बोला हालेलुया. इथे अब्रामाच्या घरी उतरले, डायरेक्ट कोणाच्या घरी आलेत? अब्रामाच्या घरी. इथे नगरात उतरलेत, घरी नाही गेले. फरक बघा. म्हणून म्हटलं की वाचा बारकाने मग आम्हाला समजतो. येथे लोक घरी पाहुणे आले, नगरातच साठी नगरात फिरतो, आपल्या घरी नाही आले. आपण काय म्हणतो, बाई का नसून आले? पोरा म्हणतो जाताना शोधा, त्यांना बोलून आणा, काय झालं, का नाही आले पाहुणे? किंवा आले तसेच निघून गेले. समजा एखादी मुलगी दिली गावामध्ये, बाप आला, सगळ्या नगरात भेटला, तिच्या घरीच नाही गेला. ते विचार करेन की पप्पा घरी का नाही आले? नगरातच गेले, मला लोकांनी सांगितलं तुझा बाप आला होता, बाई का नाही आले? तिथे अब्रामाच्या घरी आले, अब्रामाच्या घरी आवर्जून गेले, अब्रामाला आशीर्वाद दिला, सारेला आशीर्वाद दिला. अब्राम गेला, त्याने वासरू आणलं, त्याने असं म्हटलंय रक्त सांडलं, जेऊ घातलं, आणि रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. येथे लोटाच्या घरी जात आहे, लोटही त्यांना विनंती करतो, लोट आग्रह धरतो, आग्रह धरत आहे, तरी सुद्धा त्याला सांगण्यात येतं की आम्ही तुझ्या घरी येणार नाही, आम्ही कुठे मुक्काम करू? रस्त्यात. रस्ता चालेल पण तुझं घर नको. का? हाही धार्मिक मनुष्य आहे, अब्रामही धार्मिक मनुष्य आहे. पण धार्मिक मनुष्य देवाच्या समोर उन्हा भरला, धार्मिक मनुष्य पडला गेला, धार्मिक मनुष्य अपयशी ठरला. त्याच उदाहरण लोट आहे. आणि आशीर्वादित झाला धार्मिक मनुष्य, त्याचं उदाहरण कोण आहे? अब्राम आहे. आता काय होतंय पुढे वाचा. हा, त्याला स्टार करून ठेवा त्या वचनाला. पण त्यांना फारच आग्रह करून ते त्याच्या बरोबर घरी गेले, त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले, त्याने बेखमीर भाकर तयार करून आणली आणि ते गेले. आता फक्त इथे काय केलंय? फक्त भाकरी केल्या. पाहुणा आलाय, पोहे खाऊ घालायला वाट लावा. बोला हालेलुया. पाहुणा आलाय, काय करा? फक्त मंडळी आली, प्रार्थना आमच्या घरी, लोक काय करावा, आमची परिस्थिती नाही हो, मग काय पोहे करू? फक्त पाळत आलाय, चर्ची लोक आली, पोहे करू, खाल्ले ते खाऊ दे, नाही तर जाऊ दे. आमचा विचार असा असतो. हा काय म्हणतोय? फक्त भाकरी बनवल्यात, काही नाही दुसरं. त्याच्याकडे नव्हतं काय बनवायला. तो सदन मनुष्य आहे, त्या नगरामधला चांगला मनुष्य आहे, आशीर्वादी त्यालाही मिळाला आहे. अब्रामाच्या बरोबर आला, त्याला आशीर्वाद मिळाला. आणि अब्रामाने डोंगराळ प्रदेश निवडला, याने हिरवागार आणि सुपीक देश निवडला. आणि तो फक्त देवाच्या लोकांना काय करताय? फक्त बोला हालेलुया. समजतंय का? अवघड होतंय का? समजत नसेल तर मी अजून सोपं करायचा प्रयत्न करतो. समजतंय का सगळ्यांना? महिला म्हणजे समजतंय ना? फक्त पोहे केले, प्रार्थना झाली, पोहे केले, चले जाव, चहाला दूध नाही. लोक म्हणतात मुरुद्या काय एवढ्या लोकांना दुधाचा करायचा, काळा करू. इथं लोटाचं काम कसं चाललंय? म्हणतो फक्त भाकर करू. पण बायबल सांगतं की रक्त शिवाय पापक्षमाने आधी लोक जातात. जत्रा चालू झाल्या ना, जत्रा चालू म्हणतात आमचा बकरा आहे जत्रेला या, बरं का, रक्त अर्पण करत आहे. रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. देव कशाला आलाय? अब्रामाला सांगितलं मी सदोम गमोरा शहरात नाश करायला चाललोय. लोटाला सांगितलं नाही अजून कशाला आलोय म्हणून? लोटाला सांगितलं नाही, लोटानं ओळखलं नाही. फक्त तो पाहतो की दोन अनोखे माणसं पाहुणे कोणीतरी आले, त्याच्या घरी ते जात आहेत, ते जेवण करत आहेत. आणि मग ते
पुढे वाचा 4थ्या वचनामध्ये. ते निघण्यापूर्वी त्या नगराच्या माणसाशी, म्हणजे सोदोमाच्या माणसाची, तरुणांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळे लोक चौकडून त्या लोटाच्या घरी आले आणि घराला गराडा घातला. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझ्याकडं आलेले पुरुष कोठे आहेत, त्यांना बाहेर आण, आम्ही त्यांच्याशी समागम करू. तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला आणि आपल्या मागून दार लावून घेतलं. तो त्यांना म्हणत आहे की बांधवांनो, असलं दुष्कर्म करू नका. हे पहा, माझ्या 2 मुली आहेत, अद्याप त्यांना पुरुष पाहिलेला नाही. मी त्यांना तुमच्याकडे आणू का? थांबा, पवित्र शास्त्र काय सांगतो. हा धार्मिक मनुष्य आहे, याच्याकडे शब्दामध्ये वजन आहे, हा लोकांना सांगणारा पुरुष आहे, हा न्यायाधीश आहे, हा देवाला सांगू शकत होता, परमेश्वराला हाक मारू शकत होता, त्या लोकांचा देवा तो न्याय कर. पण तो काय करत आहे? त्या लोकांच्या समोर गिळगिळत आहे. आपण परिस्थितीला घाबरतो, आजूबाजूच्या गोंधळाला घाबरतो. आता काय होईल आपण घाबरून जातो. त्या समयाला आपण विसरून जातो की आपल्या बरोबर कोण आहे. बोला मोठ्याने, कोण आहे? विसरतो. लोट विसरून गेलाय की माझ्या घरी देव उतरलाय, विसरून गेलाय की मला ह्या लोकांना घाबरण्याची गरज नाही, विसरून गेलाय. तो उलट पक्षी पापाला काय करत आहे? हा, स्थान देतोय, प्रोत्साहन देतो. म्हणतो माझ्या 2 मुली आहेत आणि त्या दोन्हीही मुलींनी अद्याप पुरुष पाहिलेला नाही, मी त्यांना आणून तुमच्याकडे देतो, तुम्हाला वाटत ते करा, पण या पुरुषांशी काय करू नका. पुढे वाचा, फार भयानक शब्द त्या लोकांनी वापरले. वाचा काय म्हटले, पहा. ते लोक त्यांची भाषा पहा बोलण्याची. लोटाला हाक मार, ए लोट, चाल बाजूला. आज रात्री तुझ्या घरी आलेले ते पाहुणे कोठे आहेत, त्यांना बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्यांची सलामत करू, त्यांची खबर घेऊ. तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला. त्याने आपल्या मागून दरवाजा लावून घेतला. तो म्हणाला, बांधवांनो, असले दुष्कर्म करू नका. पहा, माझ्या 2 मुली आहेत, त्यांनी अद्याप पुरुष पाहिलेला नाही, मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या नजरेस येईल तसे त्यांच्याशी वर्तन करायचं. 2 लोकांचं संभाषण आहे. इकडे देव आणि अब्राम बोलत आहे. काय बोलत आहे देव आणि अब्राम? की मी त्या नगराचा नाश करायला लागला. मग अब्राम म्हणतो 50 लोक असतील तर त्यांचा नाश करणार नाही काय? इकडं लोट आणि जगातले लोक आहेत, देवाशी संभाषण नाही. पवित्र शास्त्र सांगतं आमच्या घरामध्ये जगाशी संभाषण करण्यापेक्षा रोज आम्ही देवाबरोबर संभाषण करणारे लोक असले पाहिजे. अब्रामाला भीती नाही कशाची, अब्राम देवाबरोबर बोलत आहे. इथे लोट भीतीने घाबरून गेलाय, दरवाजा लावून घेत आहे. आणि मग ते लोक 9व्या वचनामध्ये म्हटलंय की ते त्याला म्हणाले, बाजूला सरक. ते लोक काय म्हणतात मोठाला, बाजूला सरक, तू तर काल परवा आलेला आमच्या नगरातला पाहुणा मनुष्य आहेस, तू आता आम्हाला शिकवतोस का? चाल बाजूला हो. आणि देवदूतानं हात पुढे करून त्या लोटाला घरात खेचून घेतलं, दरवाजा बंद केला. पुढे वाचत तुम्हाला पाहायला मिळेल त्या लोकांचे डोळे आंधळे केले. रात्रभर ते घर शोधत आहेत पण त्यांना घर मिळालं. कोण करत आहे? परमेश्वर देव बाप करत आहे. मग लोटाला हे लोक सांगतात, कोणते लोक? हे 2 देवदूत सांगतात की आम्ही तुझ्या घरी कशाला आलोय. ते म्हणतात की यहोवा परमेश्वराने आम्हाला तुझकडे पाठवलं आहे त्या नगराचा नाश करावं. जा तुझ्या नगरामध्ये. तुझे नातेवाईक आणखी कोणी आहेत काय? तुझ्या मुली आणखी आहेत काय? तुझे जावई आहेत काय? त्यांना जाऊन सांग या नगराचा मी नाश करणार आहे. डेव्हलपमेंट नगरामध्ये येते, आपल्या नगरामध्ये डेव्हलपमेंट येते. आणि डेव्हलपमेंट आल्यावर काय होतं? रस्ते बदलू लागतात, झोपड्यांचे महाल होतात, मोठमोठे घरे होतात, हवे होतात, ब्रिज होतात, मॉल होतात. आपण म्हणतो किती सुंदर सिटी झाली. डेव्हलपमेंट. परमेश्वर देव बाप इथं डेव्हलपमेंट करणार आहे. कशामुळं? पापामुळं. सगळी राख करून टाकणार आहे. तो काय म्हणत आहे? मी काय करणार आहे? नगराचा नाश करणार आहे. जा आणि तुझ्या लोकांना जाऊन सांग. अब्राम त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. बोला हालेलुया. अब्राम तिकडे काय करत आहे?
प्रार्थना करत आहे. आणि इकडे लोटाला सांगितलं जा आणि तू त्या लोकांना जाऊन सांग. 14व्या वचनामध्ये म्हटलं की तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा चला, परमेश्वर देवा त्या नगराचा नाश करणार आहे, चला जाऊया या नगर, पळूया, बाहेर निघा. पण शास्त्र सांगतो तो फक्त गंमत करत. बोला हालेलुया. तो फक्त काय करत आहे? गंमत करत. आपण ज्या लोकांबरोबर रोज एकत्र बसतो, त्यांच्याशी खेळतो, त्यांच्याबरोबर संभाषण करतो, त्यांच्या बरोबर राहतो, त्यांच्या सारखं त्यांच्यामध्ये होऊन जीवन जगतो. शेजाऱ्याच्या बरोबर आपण तसं जगत आहोत. शेजाऱ्यांना शिव्या दिल्या आपण पण देतो. शेजाऱ्यानं खाली आपण द्या थोडा चुना द्या, आपण बी खातो. शेजाऱ्यानं आपण पण पितो. मग शेजारी ऐकेल का तुमचं? तुम्ही त्याला सांगितलं, शिवोर तुम्हाला सांगितलं की प्रार्थना करा, देव चमत्कार करेल. तो म्हणतो राहू द्या, आमचा बी देव चमत्कार करेल. का ऐकत नाही? कारण तो म्हणतो याच्याकडून माझ्यात काहीच फरक नाही. लोटाचं तेच झालंय. लोट त्या लोकांबरोबर राहत होता, खात पीत होता, म्हणून जावायला काय वाटतं फक्त हा केवळ म्हातारा मजाक करतोय, गंमत करतोय. वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल. 14 वचन वाचा, 15-16 वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल की तेव्हा लोट बाहेर गेला, घराच्या बाहेर पळाला. हा पुढे, आणि त्यांनी लग्न करून दिले, ज्यांच्याशी विवाह करून दिले त्या जावयांकडे जाऊन काय म्हणतो, उठा या स्थळातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे, कारण तो केवळ गंमत करत आहे असे वाचले. हा पहा, थांबा, पहा काय म्हटलंय. रात्रभर लोट लोकांना सांगतोय. शेवटच्या क्षणी कोणीच ऐकत नाही. जेव्हा आपली प्रतिमा त्यांच्यासमोर डागळलेली असते, जेव्हा आपण त्याच लोकांबरोबर खात पित आहोत, पाळक आहे मंडळीच्या बरोबर पित आहे, पाळक आहे मंडळीच्या बरोबर खात पित आहे, मंडळीच्या बरोबर तसाच राहत आहे, मग लोक त्या वचनावरती विश्वास ठेवतील का? ते नाही, आमच्यासारखा तर तो आहे, काय सांगायचे. जरी देवानं सांगितलं तरी लोक विश्वास ठेवणार नाही. का? कारण लोकांना फक्त काय वाटेल, गंमत चालू आहे. शास्त्र सांगतं आजचा काळ तसाच आहे. लोक देवाच्या वचनांवरती विश्वास ठेवत नाही, कारण लोकांच्या समोर देवाच्या माणसांचं वागणं निर्दोष नाही. पवित्र शास्त्र सांगतं अब्रामाच्या वचना शब्दामध्ये जी पावर आहे ती पावर लोटाच्या शब्दात नाही. अब्राम देवाला सांगू शकलाय, देवा त्या नगरात 10 धार्मिक असतील तर त्यांचा बचाव करशील का? या ठिकाणी 10 पेक्षा अधिक आहेत, पण तरी न वाचू शकले त्याला, कारण लोटाच्या शब्दामध्ये काहीच सामर्थ्य नाही. लोट म्हणतो अरे चला पळा, सोडा हे स्थळ सोडा, देव नाश करणार आहे. त्यांना फक्त गंमत करतोय असं वाटलं. मग पहाट झाली आणि लोटाला सांगितलं की घाई कर, निघ इथून, पळ. तरी तो निर्णय करत आहे. त्याला वाटतं की आणखी कोणीतरी वाचेल. फक्त कोण वाचलं? लोटाच्या 2 मुली आणि लोट. बायको सुद्धा वाचू शकली नाही. धार्मिक पुरुषाची बायको त्याच्या उशाला रडत बसते. होतं का घरी असं कधी कधी? शांत, सगळे शांत झाले. काय म्हटलं की धार्मिक पुरुषाची बायको वाचू नाही शकली, त्याच्या उशाला बिचारी रडत बसते रोज. काय माझ्या नशिबात पडलाय, घरामध्ये किरकिर आहे, भांडण आहे, वाद आहे, त्याचं ऐकत नाही. लोटाची बायको तशी नाही. तो तिला म्हणतो अगं चल बाहेर जायचं आपल्याला. ती हळूच चाललंय, ती म्हणती थोरली पोरगी राहिली अजून, ती पाणी भरती, थांबा जरा. दुसरी अजून यायची, थांबा जरा. तिथं जाव आहे म्हणजे जाव अजून काम होणे, थांबा. अरे आम्ही तर सकाळ झाली. शेवटी असं म्हणलंय की देवाने हाताला धरलं, देव कंटाळला, हाताला धरून देवानं ढकलून बाहेर काढलं. आणखी काय करायला पाहिजे? हो बोला हालेलुया. काय करायला पाहिजे देवाने? आणखी काय करावं देवाने आणखी आमच्यासाठी? जाताना सांगितलं, देव बोलतो जा पुढे वाचा, म्हणलं जा डोंगरा प्रदेशाकडे जा. म्हणजे कुठे जा? अब्रामाकडे परत जा. हा म्हणतो नको नको, ती लय लांब आहे, डोंगर चढायला मला लय भारी आहे, माझ्याने होणार नाही. कृपा करे, समोर तो जे छोटस गाव आहे नगर, साठेनगर, तिथे जातो. तर म्हणतो सोर नगरात जातो, छोट्याशा नगरात जातो, तिथे राहतो, पण अब्रामाकडे जाणार नाही. हालेलुया. अब्रामाकडे गेला असता काय झालं असतं? परत आशीर्वादाला कारणीभूत झाला असता, परत विपुल आशीर्वाद मिळाले असते, मोठ्या नगरात गेला असता. पण तो म्हणतो डोंगर चढायला लय भारी आहे, मला बिल्डिंग मध्ये घर नको, माय गुडघे दुखतात, बरं आहे खाली झोपडपट्टीत चढायला नाही. देव म्हणतो वरती जा. हे म्हणतो मी कुठे जाईल? खाली जाईल.
वरती नाही जायची इच्छा. शास्त्र सांगतं की परमेश्वरानं सांगितलं डोंगरात जा, पण तो डोंगरात जायला तयार नाही. तो कुठे जातोय? जवळच्या छोट्याशा नगरात. फक्त 2 मुली आणि बाप राहतोय आणि हे नातं काही चांगलं नाही. कोणीच उरत नाही त्यांचं. आणि फार दुर्दशा त्या कुटुंबाची होती. धार्मिक कुटुंब ते विस्कळीत जात आहे, विखुरलं जात आहे. बायको मागे राहती आणि त्या नगराचा नाश कसा होतोय ते पाहते. माझ्या लेकरांचा नाश कसा होतोय ते पाहते. नातवंड तिथे आहेत त्यांना पाहते, जावाई तिथे आहेत त्यांना पाहते, मुली राहिल्यात त्यांना पाहते. आणि काय होतं? मिठाचा खांब होतो. हालेलुया. मोठे म्हणे एकदम हालेलुया. मोठे म्हणा हालेलुया. महिला म्हणजे लक्षात घ्या, देवाच्या कामासाठी दिरंगाई करू नका, मागे राहू नका. पवित्र शास्त्र सांगतो तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. आपण म्हणतो मी मागे राहते, तुम्ही जा. तुम्हाला पुढे जायची गरज आहे. मागे राहाल तर काय होईल म्हटलंय? मिठाचा खांब आहे. ती मिठाचा खांब होते. 18 वचनामध्ये म्हटलं की तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभो नको नको, पहा ह्या तुझ्या दासावर कृपा दृष्टी झाली आहे, माझा जीव वाचत आहे, माझं बरोबर अपार दया केली आहे, तर मला डोंगरात जायला सांगू नको. ते म्हणतो कुठे जा? डोंगरात जा. लोट म्हणतो मला डोंगरात जायला सांगू नको. 20 वचनामध्ये म्हटलंय की पहा पळून जाण्यास हे नगर जवळ आहे, लहान आहे, या नगरात मी जातो. त्या लहानशा नगरात सुद्धा बायकोला घेऊन जाता येत नाही, कारण बायको ऐकतच नाही. कठीण होतंय का? शांत होता सगळं मला समजत नाही. थांबायला पाहिजे का? तुम्हाला समजतंय ना? बायकोला सांगितलं तरी बायको ऐकत नाही. सांगितलं की बाई प्रार्थनेला जा. ते काय म्हणते? तुम्ही आधी चला. बोला हालेलुया. होतं का? असं नाही होत ना? तिथं काय होतंय? काय म्हणतो तो? अरे समोरच्या नगरात तर जायचं, लवकर चल, जे राहिले तर राहू दे, चल. तिकडं भांड्यांमध्ये मन अडकलंय. आताच बाई हांडा घेतलाय, मन अडकलंय. देव आग्नी टाकते, मरतायत लोक. लक्षात घ्या काय होत आहे? मरतायत, पण तरी सुद्धा त्या संसारातलं मन काही निघत नाही. आणि मग काय होतं शेवटी? मिठाचा खांब होते आणि तिथंच अशी उभी राहते. अजून तो मिठाचा खांब तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही गेलात ना बघायला तर आजही ते नगर आहे, आजही ते नगर तुम्हाला पाहायला मिळतंय. मग त्या लहानच्या नगरामध्ये तो जातो आणि पुढे फार वाईट परिस्थिती होते. त्या लोटांबरोबर त्याच्या मुली राहतात आणि बापापासून त्यांना लेकरं तयार होतात आणि ते चांगलं दृश्य नाही. हालेलुया. ते वाईट आहे. सगळं धार्मिक कुटुंब काय होतं? विखुरलं जातं, देवापासून दूर जातं, संपलं जातं. एक पापिष्ट राष्ट्र तयार होतं आणि पुढे त्या राष्ट्रात असं देव काय करतो? नाश करतो. केवळ फक्त देवामध्ये टिकून न राहण्यामुळे जे आशीर्वाद होतात. अब्रामाने कशाची चिंता नाही केली, लेकरू नाही, काय नाही, पण तरी तो सर्वस्व देवावर सोबत आहे. पवित्र शास्त्र तिथं आम्हाला सांगतो सर्वस्वी प्रत्येक समयाला आम्हाला देवाच्या बरोबर निगडीत राहायचं असतं, देवाशी घनिष्ठ राहायचं असतं, संपूर्णपणे देवावर अवलंबून राहायचं. मग देव आशीर्वाद देतो. परमेश्वर देवबापानं अब्रामाची आठवण केली असं म्हटलं देवाच्या शेवटी, की देव म्हणाला होता की जर त्या नगरामध्ये कोण धार्मिक असेल तर तू त्यांचा बचाव करशील का? लोटाला बाहेर काढताना स्वतः देवानं पुन्हा अब्रामाची आठवण केली आणि लोटाला त्यातून बाहेर काढलं. परमेश्वर देवबाप या पापाच्या नगरीतून, या नाशातून तुम्हाला आणि मला बाहेर काढण्यासाठी सदोदित तयार आहे. फक्त तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? देवाचं वचन ऐकायचं आहे, देवाच्या वचनांवरती विश्वास ठेवायचा आहे. विश्वासू भक्त तुम्हाला आणि मला होऊन राहायचं आहे. आम्ही असं म्हणतो की प्रभू सगळं संपलं का हे माझ्यासाठी कसं का होतंय? एक धार्मिक पुरुष आहे की ज्या पुरुषाच्या भेटीला परमेश्वर देवबाप स्वतः येतो. दुसरा धार्मिक पुरुष आहे, त्याच्या घरी पण अर्पण होतं, जेवण होतं, पण त्याच्या घरी फक्त बेखमीर भाकर आहे, दुसरं काही नाही. त्याच्या घरी अर्पण आहे. त्यानं कोकरू, मेंढरू, वासरू काहीतरी अर्पण केलं. या ब्राह्मण असं म्हटलं की वासरू रांधलं, त्यानं वासरू अर्पण केलं, त्यानं काहीच अर्पण केलं नाही. दोघांच्या अर्पणामध्ये तफावत आहे. आशीर्वाद परमेश्वर देतो फक्त अब्रामाला. लोटाला आशीर्वाद देतोय का? नाही, त्याला फक्त बाहेर काढतो. सांगितलं ते सुद्धा लोट ऐकत नाही, पण देव तरीही ऍग्री होतोय. देव असं म्हणतो पुढे की मी तरी सुद्धा तुझ्या मताला सहमत आहे. तुला छोट्या नगरात पळून जायचं ना, छोट्या नगरात जा, पण लवकर जा. तरी तो त्या ठिकाणी घाई करत आहे. पवित्र शास्त्र सांगतो की देव मध्यस्थी करणाऱ्या माणसाची वाट पाहत आहे. आणि म्हणून अजूनपर्यंत त्या भूतलावर तुम्ही आणि मी जिवंत आहोत की कोणीतरी आमच्याकरिता आजही काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. आता 18 वचन 23 मध्ये वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की अब्राम देवाबरोबर मध्यस्थी करत आहेत.
पवित्र शास्त्र सांगतो 19 अध्याय 13 मध्ये वाचले तर आम्हाला पाहायला मिळतो की तो आमचा महान आणि सर्वसमर्थ देव जो आहे ना, तो देव त्या जगाचा नाश करणार आहे आता पुन्हा लोटासारखा, सदोम आणि गमोरा शहरासारखा अग्नीने नाश होणार आहे. पण का थांबलाय? की अजूनही कदाचित 10 लोक तरी मंडळीमध्ये कशा आहेत? धार्मिक आहेत. बोला हालेलुया. अजूनही अनेक नगरांमध्ये लोक धार्मिक आहेत आणि त्या धार्मिक लोकांकरिता कदाचित देव, कदाचित परमेश्वर नाश करत नाही. अर्पण जेव्हा देव भेटायला येतो, जेव्हा प्रार्थना आहे, जेव्हा उपकार स्तुती आहे, तेव्हा लक्षात ठेवा की फार महत्वाचा विषय आहे की देवाच्या लोकांची काळजी घेणं, देवाची काळजी घेणं. अब्रामाने काळजी घेतली आणि देव त्याच्याबरोबर बोलू लागला. परमेश्वराने आमच्याशी बोलावं, आमचं हितगुज करावं, तेव्हा आम्हाला त्या देवाचं ऐकलं पाहिजे. देवदूत स्वतः सांगतो की पळा, तेव्हा पळालं पाहिजे. लोट दिरंगाई करत आहे, मग लोटाला बाहेर धरून काढला हाताला. शास्त्र सांगतं की परमेश्वर देव बाप आम्हाला तेच सांगत आहे की तुम्हाला पापात राहायचं नाही, कारण पापाचं वेतन मरण आहे. सार्वकालिक जीवनासाठी देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केले. त्या प्रभू परमेश्वरला वाटतं कोणाचाही नाश होऊ नये. आणि देव पुन्हा अब्रामाची आठवण करतो की अब्रामाला दिलेलं वचन पूर्ण केलं देवानं, लोटाला त्या ठिकाणी वाचवलं. पवित्र शास्त्र तेच सांगतं. मला तुम्हाला ते सांगून समाप्त करायचं आहे की 2 धार्मिक पुरुष आहेत, 2 धार्मिक कुटुंब आहेत. पण पहा कशा पद्धतीने एक धार्मिक पुरुष गिळगिळत आहे, कशा पद्धतीने एक धार्मिक पुरुष लोकांच्या समोर झुकत आहे, कशा प्रकारे एक धार्मिक मनुष्य लोकांना विनंती करत आहे आणि दुसरा धार्मिक पुरुष देवाच्या समोर खंबीरपणे उभा राहतो. हा म्हणतो की तुम्हाला काय वाटेल ती करा माझ्या बरोबर, पण या माणसाला करू नका. गिडगिडत आहे. त्या गिडगिडण्यापेक्षा, ती गयावया करण्यापेक्षा तो खंबीरपणे बोलू शकला असता, ए मी देवाचा मनुष्य आहे, चालते वा. आता परमेश्वर दे बाप तुम्हाला काय करेल? नसते करेल, सोडणार नाही. तो नाही म्हणत. पवित्र शास्त्र सांगतं देवानं तुम्हाला आणि मला या नगरामध्ये धार्मिक म्हणून उभं केलंय, तुम्हाला आणि मला या नगरामध्ये आशीर्वादित म्हणून उभं केलंय. अब्रामाप्रमाणे देवाच्या समोर मध्यस्थी करणार म्हणून नेहमी आम्ही उभं राहिलं पाहिजे. बोला हालेलुया. कोणी आमच्याकडे आलं त्यांना फक्त सांगा आपण प्रार्थना करू, प्रॉब्लेम तुमचे काय होतील? आणि पहा, प्रयत्न करून पहा किती प्रभाव पडतो. तुम्ही जेव्हा प्रार्थना कर लोक तुम्हाला भेटेल, लोक तुम्हाला काय होतील? घाबरतील की ते प्रार्थनाशील लोक आहेत. दे बाप या वचनांच्या कर्मी तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो.